पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आता समोर आलेली आहे. पीक विमा या बँकेच्या खात्यावर आता सरकारच्या माध्यमातून जमा झालेला आहे. तुम्हाला पैसे आले आहे का? आता तुम्हाला ते चेक करून घ्यायचं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही ज्या पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होता तो दिवस आता आलेला आहे. बघा, ती सकाळ आता उजडलेली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, 75% अग्रिम पीक विमा आज अखेर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार, अशी स्पष्ट माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पेपरवर दिलेली आहे. बघा, ही बातमी आता पेपरला छापून आलेली आहे की नेमकं पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, काय बोललेले आहे देवेंद्र फडणवीस, काय माहिती दिलेली आहे पेपरमध्ये, अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया. तर अखेर मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार. आज दुपारपासूनच या प्रक्रियेला अत्यंत मोठा योग येणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, 75% अग्रिम, बघा, ज्या अग्रिमची तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होता तो अग्रिम आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार, अशी स्पष्ट माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे. बघा, आता सर्वात महत्त्वाचं, इतके दिवस झाले परंतु पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता. बऱ्याच दिवसापासून अशा बातम्या देखील सुटल्या होत्या की पीक विमा या दिवशी मिळणार, त्या दिवशी मिळणार, परंतु अक्षरशः शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नाही. तर मग आता नेमकं शेतकरी बांधवांना पीक विमा कधी मिळणार, याबाबत आज सरकारच्या माध्यमातून भव्य अशी बैठक झालेली आहे. तर बघा, या बैठकीमधील आता मुख्य पात्रे म्हणजे कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे हे पण या ठिकाणी या बैठकीमध्ये उपस्थित होते. बघा, पहिला टप्पा काही शेतकऱ्याला मिळाला, बघा, तर काही शेतकऱ्याला मिळाला नाही. परंतु दुसऱ्या टप्प्याला तसे होणार नाही. दुसरा टप्पा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार, असे या ठिकाणी स्पष्टपणे मुख्यमंत्री साहेबांनी आज सांगितले आहे. तर मग पीक विम्याचा दुसरा टप्पा उद्या. बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी पेपरमध्ये उद्याचा उल्लेख आहे. आता हा पेपर या ठिकाणी काल रात्रीचा आहे, म्हणजे की ही बातमी आजची आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दुपारी 2 या ठिकाणी वाजल्यापासून ही प्रक्रियेला अत्यंत मोठा योग येणार आहे. पीक विम्याचा दुसरा टप्पा आता या ठिकाणी लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार. बघा शेतकरी बांधवांनो, 19 ऑगस्ट 20 ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात बघा या ठिकाणी आदेश मिळाले होते. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी पंचनाम्याच्या कामामध्ये व्यस्त होते, म्हणून पीक विमा या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही. परंतु बघा, आता सुदैवाने नुकसान झालेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. बघा, सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे या ठिकाणी शनिवारीच्या ठिकाणी पूर्ण झाले आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला आज या 13 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्याचा निर्णय दिलेला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचा दुसरा टप्पा बघा वाटप करण्याचे आज या ठिकाणी भयंकर या ठिकाणी आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे. म्हणजे की मुख्यमंत्री साहेबांनी असे सांगितले आहे, आज कसल्याही परिस्थितीमध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे. बघा, अत्यंत दिलासा देणारी बातमी आज या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात ठिकाणी काही शेतकरी बांधवांना मिळाला तर काही शेतकरी बांधवांना मिळाला नाही. परंतु बघा, शेतकऱ्यांसाठी ही आता एक दिलासा देणारी बातमी. म्हणजेच बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी मंगळवारी दुपारी 2 वाजल्यापासून बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, आता काही शेतकऱ्याला या ठिकाणी तिसरा टप्पा पण या ठिकाणी मिळणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, दुसरा आणि तिसरा अशा टप्प्याचे या ठिकाणी वितरण होणार आहे. आता असे का, तर लक्षपूर्वक आता माहिती जाणून घ्या. काही शेतकऱ्याला 2 या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे, तर काही शेतकऱ्याला 1 पीक विमा मिळणार आहे. आता जर या ठिकाणी तुम्ही 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षामध्ये जर पीक विमा भरला असेल
तर आज तुम्हाला टोटल 2 या ठिकाणी टप्प्याच्या माध्यमातून 2 पीक विमा मिळणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, फक्त हे 13 जिल्ह्यामध्ये हे पीक विमे जमा होणार असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे. तर बघा या 13 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा, आता ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा पीक विम्याचा मिळाला नाही त्यांच्यासाठी ही कृषी मंत्र्यांनी दिलेली सर्वात महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो बघा, घाबरून जाण्याचे आता कोणतेही कारण नाही. हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार आहे. कोणीही यापासून वंचित राहणार नाही. कृषी विभागाने नवीन अपडेट दिली आहे. जर तुम्ही चुकीच्या मार्गाने 2022, 2023 आणि 2024 बघा पीक विमा नोंदवला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी सरसकट या ठिकाणी पीक विमा मिळणार. आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, जर तुम्ही या वर्षी पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी ही सर्वात आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, तुम्हाला आता कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज नाही. सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होणार आहे. तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, पीक विमा जमा होण्याच्या ठिकाणी विलंब होण्यामागची सर्वात मोठी या ठिकाणी कारण आता समोर आली आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, खूप दिवसापासून या ठिकाणी तुम्हाला तर माहितीच आहे आंदोलने देखील सुरू आहे. मुख्यमंत्री साहेबांच्या मागे या ठिकाणी थोडासा ताणतणाव निर्माण झाला आहे. मराठा आरक्षण हे पण या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे या ठिकाणी हे सुचत नव्हतं की पीक विमा कधी जाहीर करावा, परंतु आज अखेर तो दिवस आलेला आहे. बघा डीबीटी प्रक्रिया ठिकाणी थोडीशी या ठिकाणी संत असणे, बघा काही बँकांचे तांत्रिक प्रॉब्लेम हे देखील कारणे समोर आली आहे. परंतु आता सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे 19 आणि 20 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मध्ये का नांदेड, बुलढाणा बघा बीडसह अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीन, कापूस बघा ज्वारी, बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 50% या ठिकाणी नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून 100% नुकसान भरपाई देखील आता या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार. परंतु बघा आता पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्याला मिळणार, कोणते ते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून पीक विमा मिळणार, तर त्या जिल्ह्यांची यादी आज या ठिकाणी आपण स्पष्टपणे पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा 2022, 2023 आणि 2024 हे जे काय वर्ष आहे बघा, या वर्षामध्ये जो पीक विमा थकलेला होता तो आता केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. हा 3-4 वर्षाचा थकीत असलेला पीक विमा तात्काळ आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे. तर मग या ठिकाणी आता शेतकरी बांधवांनो, हे महत्त्वाचे 13 जिल्हे आहे. याच 13 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे. आता बघा आता कोणताही या ठिकाणी विलंब होणार नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी थेट आता आदेश दिले आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश हा अंतिम आदेश या ठिकाणी असतो. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही पीक विमा जमा झाला नसेल त्यांनी चिंता करू नये. बघा कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे याची माहिती तुम्हाला आता पुढे या ठिकाणी दिली जाईल. तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा, पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा जमा झालेला प्रमुख बँका म्हणजेच की ह्या त्याच बँका आहेत. आज सरकारच्या माध्यमातून याच बँकेमध्ये या ठिकाणी वितरण होणार आहे असे स्पष्टपणे सरकारने सांगितलेलं आहे. तर बघा HDFC बँक, कॅनडा बँक बघा शेतकरी बांधवांनो बघा, आणि येस बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक बघा, इंडियन ओव्हरसीज बँक बघा, ॲक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस बँक बघा, याच बँकाचा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून समावेश करण्यात आलेला आहे. या 12 बँकांना आणि या 13 जिल्ह्यांना सरकारच्या माध्यमातून वितरण करण्याचे आदेश आज देण्यात आलेले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, कोणते ते महत्त्वाचे 13 जिल्हे आहे ज्या 13 जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून वितरण प्रक्रिया होणार आहे, तर बघा त्याची देखील यादी आज सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे. यामध्ये आता लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या. चला, सोलापूर आहे, लातूर आहे, परभणी आहे, जालना आहे, चंद्रपूर आहे, यवतमाळ आहे, सातारा. आता बघा सातारा, सोलापूर, परभणी, जालना, चंद्रपूर, यवतमाळ आणि सातारा या जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ पाहत असाल तर शेतकरी बांधवांनो
बांधवांनो, बघा तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ कोठून पाहत आहात ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कोल्हापूर, सांगली, बघा आता ठिकाणी काही शेतकरी सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि नांदेड बघा याच जिल्ह्याचा सरकारच्या माध्यमातून समावेश करण्यात आलेला आहे. हेच महत्त्वाचे ते 13 जिल्हे आहे, ज्या 13 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे. बघा जर तुम्हाला अजून पीक विमा मिळालेला नसेल तर बघा तुम्ही तुमच्या तालुक्या किंवा जिल्हा कृषी विभागाला भेट देऊन चौकशी देखील करू शकता. आता शेतकरी बांधवांनो, आज दुपारपासून या प्रक्रियेला सर्वात मोठा योग येणार आहे आणि ही प्रक्रिया ठिकाणी मोठी होणार आहे. आज ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही त्यांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून दिली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे आज कसल्याही परिस्थितीमध्ये सरकारने तुमच्या खात्यामध्ये पीक विमा ठरविण्याचे या ठिकाणी मोठे या ठिकाणी आदेश या ठिकाणी बघा बँकांना देखील दिले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही आपला व्हिडिओ कोठून पाहता हे आपल्याला मेसेज करून नक्की सांगा. धन्यवाद.